नमस्कार. येणाऱ्या होऊ घातलेल्या 2024च्या लोकसभेमध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत. लोकशाहीनं सर्वांनाच उभे राहण्यासाठी अधिकार दिलेला आहे. परंतु आमच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी आजपर्यंत जनतेला खुळ्यात काढलं, शेतकऱ्यांना खुळ्यात काढलं. आता त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी खुळ्यात काढलेला आहे. कारण मागील 1 महिन्यापूर्वीच त्यांचेच खंदे समर्थक असलेले तरुण एक उमदा शेतकरी नेता रविकांत तुपकर यांनी स्वतःही वक्तव्य केलेलं आहे. ते टी व्हीवरही सर्वांनी ऐकलेलं आहे की राजू शेट्टी हे 4 वर्षे 11 महिने मी एकटा लढणार, मी कुणासोबत जाणार नाही, मला कुणाची गरज नाही म्हणतात. आणि 1 महिना राहिला, 3 आठवडे राहिले की काहीतरी वेगवेगळी कारणं द्यायची. मला शेतकऱ्यांसाठी जायचं आहे, मला शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जायचं आहे, किंवा भाजप नको म्हणून जायचं आहे, उद्या काँग्रेस नको म्हणून जायचं आहे, हे भ्रष्टाचारी होते त्याने तो कायदा आणला, अशी वेगवेगळी कारणं देऊन कोणासोबत तर प्रत्यक्षात गेलेले आहेत. 2009ला सुद्धा छुपा काँग्रेसनं पाठिंबा दिला म्हणून ते खासदार झाले. सांगलीच्या जागेच्या बद्दल जो काय दंगा झाला तो त्यावेळच्या लोकांना माहिती आहे. 2014ला तर उघडच भाजपमध्ये गेले. 2019ला असंघाशी संघ केला. ज्यांना अलिबाबा और 40 चोर म्हटले त्यांच्यासोबत गेले. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. परंतु त्यावेळी नेहमी एक म्हण आहे, काही मुलं पास झालो की मी अभ्यास केला म्हणतात आणि नापास झालो की मास्तरांनी काही शिकवलं नाही किंवा मास्तरांनी शिकवलेलं परीक्षेत आलं नाही असं करतात. तसं त्यावेळी मागच्या पराभवाचं खापर त्यांनी मराठ्यांनी जातीवाद केला म्हणून मी पडलो अशा पद्धतीने केलेलं. मला सांगायचं शेट्टी साहेब, मी स्वतः तुमच्यासोबत 14 वर्ष होतो, त्यावेळी मी मराठाच होतो. तुमच्या बाबतीत मराठा समाज असेल कोणता समाज जातीवाद कधीच करत नाही. परंतु तुम्ही पडल्यावर मात्र मराठा समाजावर खापर फोडलात. ते फोडलात. आता 4 वर्ष झालं म्हणताय मी एकला लढणार, अगदी कालपर्यंत म्हणताय मी कुणासोबतही जाणार नाही. आणि गमतीचा भाग बघा, मला शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे पण काँग्रेस राष्ट्रवादीचा नको, कारण यांनी 3 टप्प्यात FRP केली, ह्याने आमच्या भानगडी केल्या म्हणून मला ह्यांचा पाठिंबा नको आहे. पण ठीक आहे ना, म्हणजे आत्ताच्या नवीन मुली ज्या असतात काही त्या म्हणतात मला नवरा पाहिजे पण सासू सासरे नको. अशा पद्धतीचं हे राजू शेट्टींचं बालिशपणाचं वक्तव्य जनतेला कळलं ना का. आणि सगळ्यात जर ह्यात महत्त्वाचा मुद्दा असेल, माझा स्पष्ट आरोप आहे, काँग्रेसच्या बंटी पाटील साहेबांनी खरोखर गोड बोलून शिवसेनेच्या मनातला राग आहे त्या रागाचा फायदा करून दोन्ही मतदारसंघ काढून घेतले. कारण शाहू महाराजांचं नाव पुढं करून पहिल्यांदा कोल्हापूर लोकसभा काढून घेतला. आणि आता हातकणंगलेमधून जर भाजपला हरवायचं असेल तर राजू शेट्टींना दिल्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारचं त्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मनावर बिंबवलं. शिवसेनेचे सगळेच नेते असू देत स्पष्ट बोलणारे आहेत, खरं बोलणारे आहेत. त्यांचा राग आहे त्यांच्या पक्षातून 2 गेलेल्या ह्या लोकसभेच्या खासदारांच्या विषयी. त्यांना काही करून त्याला पाडायचं आहे हे मर्म त्यांनी ओळखलं म्हणून एक सीट हळूहळू काढून घेतली. आणि परवा तर बंटी साहेब असे म्हटले, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली द्यायचं असं ठरलं नव्हतं. अरे मग तुम्ही कोल्हापूर घेतला, तुम्ही काँग्रेसचे मोठे नेते आहात, बोला ना, सोडा म्हणून सांगली त्यांना. असं का बोलणं झालं बंटी साहेब? कारण त्यांनी खेळ्या करून घेतल्या. आणि हे कधी बोलवले बघा, ज्या दिवशी उद्धव साहेब परवा सांगलीच्या सभेला आल्यानंतर शाहू महाराजांना भेटले त्याच्या दुसऱ्या दिवशी बंटी साहेबांनी वक्तव्य केलं. त्याच्या आधी हे वक्तव्य केलेलं नाही. म्हणजे आता मीडियात सगळीकडं उद्धव ठाकरे शब्द दिला की पाळतात असं एक सगळ्याच्या मनामध्ये माहिती आहे. आणि शाहू महाराजांचा दिलेला शब्द आता ते मागे घेऊ शकत नाही हे माहीत झाल्यामुळे आता भाषा बदलली. आणि इथून जे याच्याविषयी आम्ही बोलतोय तेव्हा राजू शेट्टींनी हिंमत असेल तर खरोखर एकट्यानं लढावं. मी आमच्या वडगावच्या 10 ऑक्टोबरच्या मेळाव्यात सुद्धा आव्हान केलेलं आहे, कुणाच्याही कोबड्याने न घेता मैदानात या, आम्ही मैदानात उतरणार आहोत. अहो किती वर्ष फसवताय, कुठल्या तर पक्षासोबत जायचं पुन्हा त्याच्याशी प्रामाणिक 5 वर्ष राहायचं नाही, म्हणजे हे कशासाठी कळायला लागलं. आणि सगळ्यात गमतीचा भाग त्यातला असा आहे की तुम्ही 6 लोकसभा लढवणार म्हणताय आणि मला एकट्याला द्या बास, बाकीच्या 5ची नावंही घ्यायला तयार नाही. सांगलीच्या महेश खराडीने तयार केल्या, कोल्हापूरहून जालंधर पाटील सरांनी तयार केली ती, याशिवाय रविकांत तुपकरांची तयार आहे, अजून 2 तुमच्या कोणतरी कार्यकर्त्यांनी तयार केले असेल, त्यांचे मतदारसंघ मागं ना सुद्धा झालाय तुम्ही. म्हणजे फक्त मी आणि मी म्हणजे यांची घोषणा आहे, एकच गट्टीन राजू शेट्टी. त्यांना त्यांच्या सर्व भावबंधांना सुद्धा फक्त राजू शेट्टीच हे पाहिजे आहेत, दुसऱ्या कोणाचे नेतृत्व मान्य करायचं नाही असं यातून स्पष्ट होतंय. म्हणून माझं सांगणं आहे या मतदाराला
तुम्ही अशा लोकांना, धूर्त लोकांना ओळखा. ह्यांचं चळवळीपेक्षा पक्के राजकारणी आहे हे यावरून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं माझं शेवटला सुद्धा एक शिलेदार म्हणून, मी एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आवाहन करतोय. तुम्हाला असं वाटतंय ना शेतकरी माझ्या मागे आहेत, सगळे लोक माझ्या मागे आहेत, मग का तुम्ही एकटं लढत नाही? तुम्ही एकटं लढा. तुम्ही निवडून आला तर तुमचा हार घालायला सुद्धा आम्ही याला मागे पुढे पडणार नाही. परंतु तुम्ही एकदा खरंच स्वतःची काय ताकद आहे एकदा दाखवून द्या. अन्यथा बाकीच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःचा एकच मतदारसंघ मागून तुम्हाला म्हणजे यातून तुम्हाला स्वार्थच साधायचा आहे. बाकीच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी तयारी केल्या त्यांच्या सगळ्या पाणी फिरवायचं काम तुम्ही करताय. आणि यामुळं दुसरे शिवसैनिक सुद्धा तुम्हाला वाटेल मतं देतील, पण ते मनातनं काढा. आणि कारखानदार तर तुमचा कसा काटा काढतात हे तुम्ही उभाच राहा. त्यातून सुद्धा तुम्हाला निकालानंतर मला सांगा. एवढंच सांगतो, थांबतो. जय जवान, जय किसान, जय शिवराय.